नरेंद्र मोदींनी प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली। यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सध्या देशभरात 70% घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये असल्याचं म्हटलंय। तर यावर भाजप खासदार सुजय विखेंनी प्रत्युत्तर देत रोहित पवारांनी या विषयावर बोलणं म्हणजे मोठा विनोद आहे। त्यांच्या घरातील एका खोलीत सर्व लोक बसवले तर पूर्ण पक्षच एका घरात बसेल असा खोचक टोला सुजय विखेंनी रोहित पवारांना लगावला। आज जे कोणी खासदार आहेत त्या खासदारांपैकी 70% जे घराणेशाहीवाले खासदार हे बीजेपी मध्ये आहेत। आता सुद्धा आपण बघितलं तर 80 ते 90 नावं आपल्याला सांगता येतील। देवेंद्र फडणवीस साहेबांना घराणेशाही आहे, मुंडेताईंना घराणेशाही आहे, विखेंना घराणेशाही आहे, आता चव्हाण साहेब जे त्यांनी घेतलेले अशोक चव्हाण साहेब त्यांना घराणेशाही आहे, अजित पवारांना त्यांनी मित्र पक्ष म्हणून घेतले त्यांना घराणेशाही आहे। तर भाजपचं काय झालंय की भाषणाचे मुद्दे वेगळे आणि त्याच्यात खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी पद्धत चाललेली आहे। मोठा जोक आहे हा। रोहित पवारांनी हे स्टेटमेंट करणं म्हणजे त्यांच्या घरातच पूर्ण पक्ष आहे। एक खोलीमध्ये जरी बसवलं तरी पूर्ण पक्ष मावेल। अध्यक्ष त्यांच्या घरातच, त्या पक्षाचा खासदार पण त्यांच्या घरातच, त्या पक्षाचा आमदार पण त्यांच्या घरातच, म्हणजे पवार कुटुंबियांनी घराणेशाहीचा आरोप करणं म्हणजे मला वाटतं हे कपिल शर्मा शोच्या जोक पेक्षा पण फार मोठं मार्मिक विनोद आहे।